नमस्कार. कोकणी गौरी ब्लॉग्समध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर मी आत्ता निघाली आहे आमच्या इथल्या बाबीताईंकडे. तर ते तुम्हाला दाखवीनच. मी त्याबरोबर तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवायची. तर आता असा छान सुंदर असा पाऊस पडतोय आमच्याकडे. आणि आमच्या इथे ना हे छोटं असं म्हणजे खूप मोठं होतं हे झाड. तर हे बघा, हे आहे आमच्या इथलं प्राजक्तीचं झाड. ते खूप मोठं होतं. मध्ये आम्ही ना ते तोडलं. तर हा बघा कसा मस्त असा प्राजक्तीचा सडा पडला. बरं, हा एवढाच नाही आहे, तर अगदी ना हा पण बघू शकता तुम्ही. हा बघा मस्त लांब सडक असा प्राजक्तीचा सडा पडलाय. तर तिचं काहीतरी माझ्याकडे काम होतं बाबीताईचं. आणि आम्ही काल एका ठिकाणी जाणार होतो. म्हणजे आमच्या इथे शांती काकू म्हणून आहेत. तर त्यांच्या इथे आम्ही जाणार होतो काहीतरी कामानिमित्त. तर हे बघा, हे जे काही छोटंसं दिसतंय हे आमच्या अहोंनी लावलेलं अननसाचं झाड आहे. त्याच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या अहोंनी. अरे वा. आणि मंडळी हे बघा, मला दाखवते. आमच्या केळीला मस्त अशी छान छान अशी छोटी छोटी केळी आलेली आहेत. छत्रीच्या कुशीतनं तुम्हाला दिसतच असतील. तर मी त्यांच्यावरतीच लक्ष द्यायला जरा आले होते इकडेच्या बाजूला. कारण आमच्या इथे आता सध्या खूप माकडं येतात. त्यामुळे त्यांची एखादी नजर जरी गेली तरी आमच्या केळीचं कल्याण होईल. त्यामुळे. आणि ही अशी छोटीशी झाडी आहे. आणि ही आहे छान असं छोटं चिकूचं रोपटं. ॲक्च्युली खूप मोठं झाड होतं चिकूचं, पण आम्ही रिनोव्हेशन केलं घराचं तेव्हा ते झाड आम्ही तोडलं होतं. अर्थात आमच्या इथे काय एकच झाड नाही आहे, आमच्या इथे भरपूर अशी छान छान झाडी आहेत. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे पावसामुळे फार अशी ही झाली आहे. तर हे आहे आमच्या इथलं आमच्या अहोंच्या आजोबांनी लावलेलं असं मस्त बेरीचं झाड. थांबा तुम्हाला दाखवते. बघा असं छान आमच्या आजोबांच्या अहोंनी म्हणजे अहोंच्या आजोबांनी आमच्या लावलेलं हे असं सुंदर बेरीचं झाड आहे. आणि दाखवायचं म्हणजे हे बघा अशा छान छान पडलो दिसल्या. तर ह्या बघा अशा मस्त ह्या एक 4-8 दिवस झाले त्यांना येऊन. म्हणजे फुलं फुलून अशा मस्त मस्त फुलतात आहेत. चवीलाही खूप छान अशा आंबट गोड आणि मस्त लागतात. तर मी अजून शोधते बेरीज तुम्हाला दाखवायला. तर ह्या आहेत रेड बहुतांशी. आणि त्या पूर्ण पिकल्या ना की त्या जराशा अशा ब्लॅक होतात. ही बघा थोड्या बहुत अशा ब्लॅक होतात, पण ही अति पाण्यामुळे खराब झाली आहे. तर मी आले होते आमच्या बाबीताईंच्या इथे. त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून विचारायला. तर बघा, मला तुम्हाला दाखवायच्या नादात किती बेरीज मिळाल्या. मी आता जाता ह्या बाजूला कधी आले की मी ह्याच्या बेरीज काढते. आता आमचा आयुष छोटा आहे, मोठा झाला की त्याला पण ह्या बेरीज आम्ही खायला देणार आहोत. तर हे बघा केवढं मस्त असं मोठं बेरीचं झाड आहे अहोंच्या आमच्या. आणि हे काही नॉर्मल फणस. आणि हा इथे एक पेरू आहे. चला तर मग आपण जाऊया बाबीताईंच्या इथे. ह्या मस्त अशा बेरी खात खात. तर आता ह्या सुंदर अशा बेरीज मी खाणार आहे. मस्त अशी आंबट गोड
खूप भारी चवीची अशी बेरीज आहे. खूप सारे आहेत. उई म्हणजे एक पडली. स्वतः आम्ही खाणार आहे. आणि आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या कोकणी गौरी ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.